मित्रांनो, आता मागेच एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता, की आपल्याला कुठल्या कंपनीचे टायर्स जे आहेत आपल्या गाडीमध्ये लावायचे आहेत. तुम्हाला एक्झाम्पल देखील सांगितलेलं होतं. आपल्या मित्राजवळ वेगेनार आहे, आपल्याजवळ देखील वेगेनार आहे. आपला मित्र राहतो शहरामध्ये, त्यांनी जे टाकलेले आहेत ब्रिस्टनचे टायर आणि आपण राहतो गावामध्ये. तर आपण देखील ब्रिस्टनचेच टायर टाकायला हवे असं अजिबात नाहीये. आपल्यासाठी वेगळे टायर्स आहेत आणि एमआरएफ या कंपनीचे टायर आपण का नाही लावले पाहिजे ते देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एमआरएफला बिग नो आहे ते का, ते तो व्हिडिओ बघूनच तुम्हाला समजेल की तुमच्या गाडीसाठी तुम्हाला कुठले टायर जे आहेत ते बेस्ट आहेत. तर तो मी त्या व्हिडिओमध्ये कंपनीबद्दल सांगितलेलं आहे, कुठली कंपनी कसे टायर बनवते, कुठल्या टायरची किती वॉरंटी देते, डिफेक्टची वॉरंटी किती आहे, कुठल्या कंपनी वॉरंटी अजिबात देत नाही, कुठली कंपनी जी आहे ती लगेच टायर फुटला की रिप्लेसमेंट देते, सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे A to Z. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती इथे लिंक आहे आय बटनमध्ये, त्या लिंकवरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ आधी संपूर्ण पहा, नंतर ह्या व्हिडिओमध्ये या. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही आता कंपनी ठरवलेली आहे की तुम्हाला कुठल्या कंपनीचे टायर लावायचे आहेत हे तुम्ही ठरवलेलं आहे, परंतु त्या कंपनीमध्ये देखील कुठला टायर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, कुठल्या गोष्टीजवळ जास्त करून लक्ष द्यायचं आहे, आपल्या ड्रायव्हिंग कंडिशन प्रमाणे आपल्याला काय काय गोष्टी लागतात त्याप्रमाणे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्ही चुकीचा टायर अजिबात निवडणार नाहीत. आता फॉर एक्झाम्पलसाठी ही इनोवा क्रिस्टा आहे, ह्याच्यामध्ये ब्रिस्टनचा 390चा टायर आहे. अगोदर तुम्हाला टायरचे टाईप सांगून देतो जे आपल्या इंडियामध्ये फेमस आहे. पहिला एक येतो तो म्हणजे ऑल सीझन टायर येतो, दुसरा येतो ऑफ रोडिंग टायर आणि तिसरा येतो हाय परफॉर्मन्स टायर. हे मेन आहे टायरची कॅटेगरी इंडियामध्ये. बाहेरच्या देशामध्ये समर टायर वेगळे येतात, विंटर टायर वेगळे येतात, तिकडे बर्फ असतो म्हणून रेन टायर वेगळे असतात, परंतु आपल्या भारतामध्ये असं नाही, कारण की आपली कंडिशन जे आहेत ते वेगळे आहेत. तर आपल्याला जास्त करून लावायचा असतो ऑल सीझन टायर. जर आपल्याकडे कार आहे, तर जर आपल्याजवळ थार वगैरे ह्या गोष्टी आहेत तर आपण ऑफ रोडिंग टायर जवळ जातो, जर आपण जास्त ऑफ रोडिंग करतो तर. आणि हाय परफॉर्मन्स टायर हे BMW, ऑडी ह्यांचे जे हाय परफॉर्मन्सवाल्या गाड्या असतात त्यांच्यामध्ये येतात. तर आपण बोलणार आहोत ऑल सीझन टायर्स बद्दल. आता हा ब्रिस्टनचा B390 हा टायर आहे. आता ब्रिस्टनमध्ये देखील बरेचसे टाईप येतात, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. टुरांजा येतो, परत T91 असा काहीतरी एक आहे, परत असे वेगवेगळे टायरचे नावं येतात. तर ते टायर्स आपल्याला पाहायचे. आता समजा की तुम्ही ठरवलं ब्रिस्टनचं मला टायर निवडायचं, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला टाईप्स मिळतील. जसे की एखादा सॅमसंगचा मोबाईल घ्या, त्याच्यामध्ये S सिरीज येते, A सिरीज येते, M सिरीज येते. आयफोनमध्ये जसा प्रो मॅक्स सिरीज येते, प्रो येते. हे त्याच्यामध्ये फीचर्समध्ये जसे फरक असतात तसेच टायरमध्ये देखील असतं. कंपनी सेम असते पण त्याच्या फीचरमध्ये फरक. कुठला टायर वेटवरती चांगला चालतो, कुठला टायर जो आहे तो लोड कॅपॅसिटी त्याची चांगली असते, कुठल्या टायरची स्पीड रेटिंग चांगली असते, तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. आता ते देखील तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा कुठल्या टाईपचं तुम्हाला टायर हवा आहे. प्रत्येकाची प्राइसिंग जी आहे ती वेगवेगळी असते. तुमची जर पावसामध्ये वेट कंडिशनमध्ये जास्त रनिंग असेल तर त्या हिशोबाचा टायर घ्या, ब्रेकिंग तुम्हाला जास्त हवी असेल त्या हिशोबाचा टायर घ्या, टायर सायलेंट हवी असतील हायवेजवरती वगैरे तर त्या हिशोबाची तुम्ही त्यांची ती जो व्हेरियंट आहे स्पेसिफिकेशन्स बघून तुम्ही घेऊ शकता. आता माझ्याजवळ जो आहे तो ब्रिस्टनचा B390 आहे, ब्रिस्टनचा टुरंजा वगैरे येतो, असे बरेचसे टाईपवाले टायर्स आहेत ते येतात. तर ह्याच्यामध्ये कुठली गोष्ट आपल्याला बघायची आहे, सगळ्यात म्हणजे या टायरवरती जे आहे ते ह्या साईडला जे आहे ती रेटिंग दिलेली आहे. 34 वीक 2023 मधील हा टायर आहे. 34 2023 म्हणजे हा लास्टचा जो असतो तो इयर असतो आणि जो पुढचे 2 अंक असतात ते वीक असतात. जेव्हा कधी टायर लावतात तेव्हापासूनचे ते वीक मोजायचे. लगेच गुगलवरती टाकलात किंवा 34 वीक म्हणजे कोणता महिना, लगेच तुम्हाला जे आहे ते समोर तिकडे उत्तर मिळून येईल. 3-4 महिन्यापेक्षा जुने टायर टाकायचे नाही. दुसरी रीडिंग येतात, हे टायरची साईज वगैरे असते. आता टायरची साईज जी आपल्याला कंपनीने दिलेली आहे तीच मोस्टली ठेवणं प्रिफर करायचं आहे. आता हे आहे या टायरवरती 205, ती जी आहे ती टायरची वीथ आहे. टायरची वीथ म्हणजे काय, हे जे टायर आहे आपला त्याची वीथ म्हणजे जाडी किती आहे, रुंदी किती आहे ते आहे वीथ. 205 आहे याची. पुढे लिहिलेलं आहे 65 जे आहे तो एक्सपेक्ट रेशो आहे. हा वाला जी वॉलची साईज असते ही 65 ची आहे. ही जर आपण खूप कमी केली 60 केली तर ही साईज कमी होईल, मग अशा वेळेला टायर पंक्चर वगैरे होण्याचे चान्सेस होतील आणि मग राईड क्वालिटी जी आहे ती स्मूथ मिळणार नाही. जेवढा हा मोठा असतो तेवढा तो खड्डा चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करतो. एकदम खूप जास्त मोठा पण नाही पाहिजे, खूप जास्त लहान पण नाही पाहिजे. हा 65 आणि R म्हणजे रेडियल, म्हणजे कुठल्या टाईपचं कन्स्ट्रक्शन आहे तर हा रेडियल टाईपचा टायर आहे. आणि पुढे आहे 16 म्हणजे ही रिम साईज. ही जी साईज आहे ती रिम साईज ही देखील आपल्याला वाढवायची नाही आहे. जेवढी कंपनीने दिलेली आहे तीच ठेवा. कंपनीने टेस्टिंग करून दिलेली आहे. जास्तीत जास्त आपण जे ह्या गाडीच्या टॉप मॉडेलमध्ये येते जी की येते 17ची, ते तुम्ही रिम जे आहे तिथपर्यंत तुम्ही अपग्रेड करू शकता, परंतु जर कंपनी फिटेड ठेवाल तर सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची पुढची रेटिंग आहे, त्याचं जो कोणीच लक्ष देत नाही आणि तीच महत्त्वाची असते. पुढे लिहिलेला आहे एक आकडा आहे 2 अंकी, तो आहे 95. तो आहे आपला लोड इंडेक्स. लोड इंडेक्स म्हणजे हा एक टायर किती कॅपॅसिटी घेऊ शकतो ते देखील पाहणं गरजेचं आहे. आणि पुढचं आहे S. तुम्हाला रेटिंग सगळी दिसत असेल. 95 म्हणजे किती आहे, 95 म्हणजे एक टायर किती कॅपॅसिटी घेऊ शकतो तुम्हाला सांगतो. ह्या टायरच्या हिशोबाने
तर 95 म्हणजे एक टायर 690 kg उचलू शकतो. एक टायर 690 kg, चारही टायर किती kg आणि त्याच्यावर गाडीचं वजन आलं, त्यात तुम्ही माणसं बसली, काही लोक जे ते ओव्हरलोड करतात खूप जास्त, वरती सामान ठेवतील, डिकीत सामान ठेवतील, गाडी पूर्ण दबलेली असते. हे देखील असतं, टायरची ती कॅपॅसिटी देखील तेवढी असायला हवी, म्हणून हे टायर वगैरे जे आहेत ते फुटतात, लोक लक्ष देत नाही लोड इंडेक्स जवळ वगैरे. पण 95, आता ही रेटिंग देखील तुम्हाला बघायची आहे. तुम्ही जर तुमची गाडी वजन आहे आणि तुम्ही जर जास्त लोड सोबत नेहमी चालताय तर हे रेटिंग जास्त असलेले टायर तुम्हाला घ्यायचे. आता जसं की हा B390 आहे, ह्याच्यामध्येच ही रेटिंग जास्त असलेला टायर देखील तुम्हाला मिळणार. काय 500-600 रुपये वाढून जास्त चांगला अजून टायर मिळेल सेम मॉडेलमध्ये, परंतु टायर जो आहे तो तुम्हाला त्याची लोड इंडेक्स कॅपॅसिटी जास्त असणार. आणि पुढे आहे एस म्हणजे जो वर्ड असतो तो स्पीड रेटिंग असते, की टायर किती स्पीड ॲडजस्ट करू शकतो, झेलू शकतो. तर एस म्हणजे आहे 180 ची स्पीडच झेलू शकतो. त्याच्यानंतर हा ब्रस्ट होऊ शकतो किंवा कंट्रोल सोडू शकतो किंवा फुटू शकतो, ह्या गोष्टी असतात. तुमच्या टायरची देखील रेटिंग जाऊन चेक करा कुठली आहे, एस आहे, व्ही आहे, काय आहे हे देखील तुम्ही जास्त हायवेवरती रनिंग करताय, तुम्हाला जर जास्त लांबपर्यंत जायचं असतं, स्पीड तुमची जास्त असते, कॉन्क्रीट रस्त्यावरती जास्त तुमची रनिंग असते, तर अशा वेळेला एसच्या बदली तुम्ही जर वरची व्ही घेतलीत वगैरे तर त्याच्यानी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स मिळेल, गाडीवरती चांगला कंट्रोल राहील आणि गाडीचे टायर जास्तीत जास्त स्पीड कंट्रोल करू शकतील. आता ह्याच सेम मॉडेलमध्ये देखील ते एसच्या बदली व्ही वाले वगैरे देखील टायर येतात, त्याच्याजवळ देखील तुम्ही लक्ष द्यायला हवे. एक गुडियरचा टायर आहे मॅक्स गार्ड म्हणून, त्याची जी ती रेटिंग डब्ल्यूची आहे. डब्ल्यू म्हणजे किती, 270 km/h, म्हणजे विचार करा किती चांगला टायर आहे. गुडियर मधला मॅक्स गार्डचा टायर हा बराच चांगला टायर आहे आणि त्याचा लोड इंडेक्स देखील फार छान आहे. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची गोष्ट आहेत ज्या तुम्हाला पाहायच्या असतात टायर घेताना. कंपनी ठरवलीत नंतर ह्या गोष्टीजवळ देखील लक्ष ठेवा. तुमच्या कंडिशनच्या हिशोबाने तुम्हाला काय गरजेचं आहे. तुम्हाला जर सायलेंट टायर हवा आहे त्या हिशोबाचा टायर घ्या, तुम्हाला जर ऑफ रोडिंग टायर हवा आहे त्या हिशोबाचा टायर घ्या, तुमची जर मिक्स कंडिशनमध्ये ड्रायव्हिंग आहे त्या हिशोबाने टायर घ्या. आणि ही जी पुढची रेटिंग आहे 95S, ही जी आहे ती तुमच्या ड्रायव्हिंगच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करा. तुम्ही जास्त हाय स्पीडवर चालता, जास्त वजन घेऊन चालतात, त्या हिशोबाने तुम्हाला टायर जे आहेत ते मिळून येतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, त्यांना देखील समजू दे की बाबा ह्या गोष्टी देखील पाहायच्या असतात. या गोष्टी जर लक्ष दिलं नाही आणि गाडीमध्ये हवा तेवढा लोड भरला तर हा टायर मधल्या रस्त्यात फुटणारच आहे आणि कंट्रोल सोडणारच आहे. तर व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनी जे आहे ते मला देखील मोटिवेशन मिळेल तुम्हाला अशीच माहिती देण्यासाठी.